हॅलो. हो, कलर्स मराठी का? हा हा, मीच विद्या दिलीप सिन्नरकर बोलते. हो हो, बोला ना बोला ना. हा, तुमचा कॉल झाला होता. मी पूर्ण तयारी करून बसलेले आहे बिग बॉसच्या शो मध्ये येण्यासाठी बरं का. आणि मला लय भारी वाटलं आणि लय आनंद वाटला बरं का तुम्ही मला बिग बॉसच्या शो मध्ये बोलवलं त्याबद्दल. कलर्स मराठीचे खूप खूप धन्यवाद. अहो हो, खरंच येणार आहे मी. मी बॅग भरून ठेवली आहे तुम्हाला सांगते. परत मी पूर्ण माझा लुक पण चेंज करून ठेवला आहे टीव्हीच्या शो मध्ये येण्यासाठी. तुम्हाला काय सांगू आता. मी साडी काढली आणि ड्रेस घातलाय म्हणजे टिपिकल काकूबाई वाटावी नाही म्हणून मी साडीमध्ये नाही तर मी पूर्ण लुक चेंज केलाय आणि मी ड्रेस सुद्धा घातलेला आहे. अहो म्हणजे कुणी मला तिथं नावं बिवं नाही ठेव म्हणून. हो खरंच. आणि तुम्हाला खोटं वाटेल, माझे कमरे इतके केस होते. मी बिग बॉसच्या शो मध्ये येण्यासाठी वर्षा उसगावकर सारखे आहे ना केस कापले पूर्ण. खरंच तुम्हाला आल्यानंतर दिसनच. आता काय कोण आपला व्हिडिओ काढले ना ते तुम्हाला दाखवले असते. हो खरंच खरंच. आणि तो गोलीगत काही बोलणार बिलणार नाही ना. नाही तर त्याने म्हणावं बुक्की टेंगुळ देईन. मग बघा बाई माझं बी डोकं लय चक्रम आहे. त्याने जर बुक्की टेंगुळ दिला तर मी पण त्याच्या दातावरती बुक्की टेंगुळ देईन. हो सर, नक्की येणार आहे. नक्की, खरं खरं खरं. आओ मी बॅग भरून ठेवली सगळी. फक्त मी माझी नवरा येण्याची वाट बघते आणि त्यांना विचारलं का लगेच निघणार आहे. आणि मी तुमच्या शो साठी खास माझी भाषा सुद्धा बदलली आहे. बर बर, नक्कीच नक्कीच. फक्त माझ्या नवऱ्याला येऊ द्या, 2 शब्द विचारू द्या आणि लगेच निघणार आहे. कधी येते काय माहिती बाई. बाई बॅग पण एवढी जड ग. काय कर ओ इकडे या. बोल. इथं बसा 1 मिनिट, तुम्हाला मला विचारायचंय. विचारायचं म्हणजे माझ्या एवढ्या दिवसाचं स्वप्न पूर्ण होऊ राहिलं. बाबाला फोन मध्ये इतकी भारी बोलले ना मी. एकदम हाय फाय स्टँडर्ड मध्ये बोलले. ऐका, मला बिग बॉसच्या शो मध्ये बोलवून आले. आताच फोन झाला. मला जायचं. जवळ मी बिग बॉसच्या शो मधून घरी येत नाही तवर घरातलं काम आणि हे लेकरं आणि घर सगळं तुम्ही सांभाळायचं. कुठं जायचं तुला? टीव्ही मधल्या बिग बॉसच्या शोच्या कार्यक्रमामध्ये फोन आलता. आत्ताच आलता. उगा मी तिथं शायनिंग मध्ये बोलले. कोणतं बिग बॉस? आता बोलला नका बिघडून. कोणतं बिग बॉस? अहो तिथं इतकं छान असतं बिग बॉसचं घर. तिथं मला बोलवलंय. हो खरं जाऊ द्या ना. अरे ते तिकडे जाते बिग बॉस पास एक घर सांभाळतं. लेक 2 लेकरं ते म्हणजे बिग बॉस मध्ये जायचं. अहो असं कुठं असतं का? अहो अशी संधी कोणाला भेटत सुद्धा नाही. संधी भेटत नाही म्हणजे हे घर हे कोण सांभाळेल? तुम्ही सांभाळा ना थोडे दिवस. कामाला कोण जाईल? तुम्ही सांभाळा. मला बाकीचं माहित नाही. मला शो मध्ये बोलवलंय, मला जायचं. बाकीचं मला काय माहित नाही. हे घरचं काम कर आणि हे घर सांभाळ. 2 लेकरं सांभाळ. मी सांभाळणार नाही. मग कोण सांभाळेल? ते तुम्ही सांभाळायचं. मला एवढी चांगली संधी चालून आली मग तुम्हाला काय होऊ राहिलं का? मग तुमचं मन जळत आहे नुसतं. माझं काय मन जळतं? मग सांभाळायची ही लेकरं आणि ते सांभाळायचं. ये ग इकडं चल ये. एवढं भारी अवतार केला त्या टीव्हीतल्या शोला जायसाठी आणि बाबा बघा कसा आडफाटा घालतोय. सांभाळायची लेकरं. जाय तिकडे बापाच्या मांडीवर बस बस बस. सांभाळायची लेकरं, सांभाळायचे, घरातलं काम करायचं. जवळ मी त्या टीव्हीतल्या शो मधून घरी येत नाही, या असा अवतार बिवतार सगळा बदलीत नाही तोवर मी या घरातलीच नाही असं समजायचं. घरातलीच नाही म्हणजे लेकरं घेऊन जायचं तर लेकरं घेऊन जायचे का? लेकरं लेक पोरग नेते, पोरगी नेते, तुम्हाला नेते, तुमचं अख्खं खानदान नेते तिथं. खानदान नेते म्हणजे घरचं काम करायचं अख्खं खानदान नेते आणि तिथे एखादी जत्रा भरवते. त्या बिग बॉसच्या शो मध्ये जेवढे बी ना ते आहेत ना पार्टिसिपेट घेतलेले ते सगळे त्यांना सगळ्यांना बाहेर काढते. तुमचं खानदान त्या शो मध्ये घालते. जाऊ द्या ना, कधीच्या नाव संधी भेटली मला. खरंच भेटले तुला? आहो आताच फोन आलता की बघा. दिसत का कलर्स मराठी. मी इतके छान ते वर्ष उसगाव सारखे केस कापले तर बाहेर माझ्या केसाचा अवतार कसा करून ठेवलाय. म्हणलं नको उगाच आहे ना शो मध्ये जायचं म्हणल्यानंतर 4 चौघांनी पाहिल्यानंतर चांगलं वाटलं पाहिजे. लेकरं बिकर मला काय नाही माहिती. लेकरं तुम्हाला काय म्हणतात ना जन्माला घालून दिले तुमचे लेकरं आणि तुम्ही आणि तुमचा संसार आणि प्रपंच. मी या शो मधून जाऊन येऊस तर तुम्हाला मला काहीच सांगायचं नाही आणि मला जायचं 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 जायचं.
कुठे जायचं तुला? जायचं म्हणजे जायचं. जायचं तुम्ही घराच्या बाहेर जा, पण मला शो मध्ये जायचं जायचं जायचं. मी एकच लावून धरणार. जायचं पुरीला घेऊन जाईन. सांगितलं एकदा, जाणार नाही मी. तिथं वाटले पाहिजे ना मी पण जराशी, मला म्हणजे असे पोरं बिरा नाही एकदम. मग मला जायचं 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 म्हणजे जायचंच. मला जायचं म्हणले ना तुम्हाला, मला काही सांगायचं नाही. मी जाणार आहे. जायचं 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 जायचं. कुठं जायचं? हा, अरे कुठं जायचं? भया स्वप्न बघत होते. मला बिग बॉसच्या शो मध्ये बोलवलं असं मला वाटत होतं. स्वप्न बघत होते मी. मला वाटलं बरं झालं बाई. मी पूर्ण बॅग बिग भरून ठेवली होती. मी त्या अशा वर्ष उसगावकर सारखे केस बिस कापले होते. तुम्हाला काय सांगू, मी ड्रेस पण घातला होता. बॅग बिग भरून निघाले होते असं मला वाटलं. मला स्वप्न पडलं वाटतं. काय खरं नाही. खरंच मला जायचं होतं. भाऊचळी झोपात, भाऊचळी झोपात. मला खरं वाटत होतं. मला वाटलं जायचंय मला बिग बॉसच्या शो मध्ये बोलून. मला फोन पण आलता. असं स्वप्नातलं असं सगळं खरं खरं वाटत होतं. पिसळ कुत्र चावलं. बिग बॉक्स बिग बॉक्स मध्ये जायचा. तुम्हाला नाही पडत असे चांगली चांगली स्वप्न? तुम्हाला दळभाद्र्यावानी भीक लागे स्वप्न पडते. माणसाने स्वप्न बी बघावं का नाही? जावा निघा. काय माणसं असते ती. चला बाई, आपलं कुठं एवढं तकदीर. जायचं बीचं बिग बॉसच्या शो मध्ये. स्वप्न बघितलं आणि तेच खरं मानलं रे देवा. पोरी उठ बाई, शाळेत जायचंय. उठ, सकाळ झाली. उठ चल, मी चालले आता. मला काम धंदे.